लोकसंख्या असणारा देश कोणता? चीन. 2 नंबर भारत. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला खंड आशिया. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला खंड आशिया. सर्वात कमी लोकसंख्या ऑस्ट्रेलिया. आणि निर्मनुष्य खंड अंटार्क्टिका. बरोबर. निर्मनुष्य खंड, निर्जन खंड अंटार्क्टिका. भारताचा लोकसंख्येच्या बाबतीत त्या ठिकाणी दुसरा क्रमांक आहे. आता भारतात 28 राज्य. 2011 ची जनगणना ही भारताची त्या ठिकाणी एकंदरीत 15वी जनगणना आहे. भारताची पहिली जनगणना कधी केली तर त्या ठिकाणी 1872 ला लॉर्ड मेयोनं भारताची पहिली जनगणना केली. भारताची पहिली जनगणना लॉर्ड मेयो या व्हायसरायच्या कालखंडात 1872 ला त्या ठिकाणी करण्यात आली. आणि सध्याची जनगणना 2011 ची जनगणना ही एकंदरीत 15वी जनगणना आहे. पण स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना आहे. 2011च्या जनगणनेचे ब्रीद वाक्य काय होते? आपली जनगणना आपले भवितव्य. आपली जनगणना आपले भवितव्य हे 2011च्या जनगणनेचे ब्रीद वाक्य होते. 2011च्या जनगणनेचे आयुक्त कोण होते? जी चंद्रमौली. 2001 चे आयुक्त जे.के. भाटिया. 2001 च्या जनगणनेचे आयुक्त कोण होते? जे.के. भाटिया. 2011च्या जनगणनेचे आयुक्त सी चंद्रमौली. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य उत्तर प्रदेश. बरोबर. पहिले 4 राज्य. 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबर बिहार. बरोबर. आणि 4 नंबर पश्चिम बंगाल. सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य उत्तर प्रदेश, 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबर बिहार, 4 नंबर पश्चिम बंगाल. याच्या विरुद्ध सर्वात कमी लोकसंख्या असणारं राज्य सिक्कीम. सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य सिक्कीम. बरोबर. लोकसंख्येच्या बाबतीत पहिले 4 राज्य शेवटचे राज्य ठरले गेले. पण केंद्र शासित प्रदेश सर्वात जास्त लोकसंख्येचा केंद्र शासित प्रदेश दिल्ली. सर्वात जास्त लोकसंख्येचा केंद्र शासित प्रदेश कोणता असेल तर दिल्ली हा सर्वाधिक लोकसंख्येचा केंद्र शासित प्रदेश आहे. आणि सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीप. अंदमान निकोबार नाही, लक्षद्वीप. सर्वात कमी त्या ठिकाणी लोकसंख्या. सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्र शासित प्रदेश कोणता? लक्षद्वीप. आता सर्वात जास्त लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची घनता तर इकडे भारतात घनता म्हणजे एका चौरस किलोमीटर किती लोक राहतात? बरोबर. भारताची सरासरी लोकसंख्येची घनता किती? 382. बरोबर. पण सर्वात जास्त लोकसंख्येची घनता बिहार. बरोबर. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता बिहार. बिहार मध्ये एका चौरस किलोमीटरला 1102 लोक राहतात. एका चौरस किलोमीटरला 1102 लोक राहतात. बरोबर. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता बिहार. सर्वात कमी अरुणाचल प्रदेश, फक्त 17. सर्वात कमी लोकसंख्येची घनता अरुणाचल प्रदेश, फक्त किती? 17. बरोबर. केंद्र शासित प्रदेशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता दिल्ली. दिल्ली सर्वात जास्त लोकसंख्येची घनता केंद्र शासित प्रदेशामध्ये दिल्ली. या दिल्लीमध्ये एका चौरस किलोमीटरला 11,297 लोक राहतात. 11,297 लोक एका चौरस किलोमीटर मध्ये त्या ठिकाणी राहतात. दिल्ली. बरोबर. आणि सर्वात कमी अंदमान निकोबार. किती लोक राहतात एका चौरस किलोमीटर? फक्त सर्वात कमी 48 अंदमान निकोबार. एकूण लोकसंख्या सगळ्यात कमी केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीप. आणि लोकसंख्येची घनता सगळ्यात कमी अंदमान निकोबार. सर्वात कमी. बरोबर. अंदमान निकोबार फक्त 48. म्हणजे लोकसंख्येची घनता सर्वात जास्त बिहार, सर्वात कमी अरुणाचल प्रदेश, केंद्र शासित प्रदेशामध्ये सर्वात जास्त दिल्ली आणि सर्वात कमी अंदमान निकोबार. त्याचबरोबर तिसरा मुद्दा आहे त्या ठिकाणी स्त्री पुरुष प्रमाण. बरोबर. त्या ठिकाणी मेल फिमेल. बरोबर. स्त्री पुरुष दर 1000 सांगितलं जातं. 1000 पुरुषांपाठीमागे महिलांची संख्या किती आहे हे सांगितलं जातं. असावे किती? 950. बरोबर. पण सध्या आहे किती? 940. ऑल इंडियामध्ये 1000 पुरुषांपाठीमागे महिलांचं प्रमाण किती? 940. यात सुद्धा काही राज्यामध्ये जास्त असेल, काही राज्यामध्ये कमी असेल. सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण कोणतं राज्य? केरळ. बरोबर. सर्वात जास्त केरळ. केरळमध्ये किती? 1084. 1000 पुरुषांपाठीमागे 1084 महिलांचं प्रमाण त्या ठिकाणी केरळमध्ये आहे सर्वात जास्त. याच्या विरुद्ध सर्वात कमी हरियाणा. बरोबर.
सर्वात कमी हरियाणा. या हरियाणामध्ये 877 सर्वात कमी. 1000 पुरुषांच्या पाठीमागे 877 महिलांचं प्रमाण कुठे येते? हरियाणामध्ये सर्वात कमी त्या ठिकाणी आहे. याचबरोबर त्या ठिकाणी केंद्र शासित प्रदेशात झालं तर सर्वात जास्त पॉंडिचेरी, केंद्र शासित प्रदेशात सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण कुठे आहे? तर पॉंडिचेरी. आणि सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण त्या ठिकाणी कुठे आहे? तर दीव दमनला आहे. दीव दमन बरोबर सर्वात कमी त्या ठिकाणी स्त्री पुरुष प्रमाण. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे साक्षरता. त्या ठिकाणी साक्षरता. साक्षरता आता भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 74% साक्षर आहेत. किती टक्के? 74% साक्षर आहेत. 100% 74% लोक साक्षर आहेत. 100% 74% लोक हे साक्षर आहेत. मग सर्वात जास्त केरळ. पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा जर विचारला तो सुद्धा केरळमध्ये. पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? एर्नाकुलम. पहिलं संपूर्ण साक्षर गाव कोणतं? भारतातील सर्वात पहिलं संपूर्ण साक्षर गाव कोट्टायम, ते केरळमध्ये. भारतातला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा एर्नाकुलम, तोही केरळमध्ये. आणि भारतातलं पहिलं संपूर्ण साक्षर राज्य केरळ त्या ठिकाणी. पहिलं संपूर्ण साक्षर राज्य. आणि आज सर्वात जास्त साक्षरता विचारली तर सांगायचं केरळ. पण सर्वात कमी साक्षरता बिहार. सर्वात कमी साक्षरता विचारली तर त्या ठिकाणी बिहार. सर्वात कमी साक्षरता त्या ठिकाणी बिहारमध्ये. सर्वात कमी साक्षरता प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बिहारमध्ये सर्वात कमी साक्षरता त्या ठिकाणी आहे. बरोबर. याचबरोबर त्या ठिकाणी केंद्र शासित प्रदेशात विचारलं तर सर्वात जास्त साक्षरता लक्षद्वीप मध्ये. सर्वात जास्त साक्षरता पुढे लक्षद्वीप. केंद्र शासित प्रदेशात झालं सर्वात जास्त लक्षद्वीप. आणि सर्वात कमी दादर नगर. बरोबर. दादर नगर त्या ठिकाणी यामध्ये सर्वात कमी केंद्र शासित प्रदेशामध्ये. आता हे झाले 4 पॉइंट भारतातले. बरोबर. सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य, घनता, स्त्री पुरुष प्रमाण आणि साक्षरता. याजवळ सर्वात जास्त त्या ठिकाणी ग्रामीण लोकसंख्या उत्तर प्रदेश. सर्वात जास्त शहरी लोकसंख्या महाराष्ट्र. बरोबर. त्याजवळ सर्वात जास्त शहरी लोकसंख्येचं प्रमाण जर विचारलं, टक्केवारी विचारली तर मात्र तमिळनाडू. बरोबर. आणि भारतात सर्वात जास्त लोकसंख्येचं शहर विचारलं तर मुंबई. आणि भारतातला सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा विचारला भारतातला तर त्या ठिकाणी उत्तर 24 परगणा. पश्चिम बंगालमध्ये उत्तर 24 परगणा सर्वात जास्त. 1 कोटी लोकसंख्या त्या जिल्ह्याची. ठाणे जिल्हा होता पण जनगणना झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं. पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाला त्यामुळे ठाणे जिल्ह्याची तरी लोकसंख्या डिवायडेड त्या ठिकाणी झाली गेली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात नंबर गेला. आज महाराष्ट्रात 1 नंबर पुणे. महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? पुणे जिल्हा. आणि सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रात? सिंधुदुर्ग. सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग, सर्वात जास्त पुणे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता जिल्हा तर त्या ठिकाणी मुंबई उपनगर आणि 2 नंबर मुंबई शहर. लोकसंख्या 20,000पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता एका चौरस किलोमीटरला त्या मुंबई उपनगरामध्ये 20,925. 20,000पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता त्या ठिकाणी मुंबई उपनगर मुंबई शहर मध्ये आहे. आणि याच्या विरुद्ध सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोली फक्त 74. गडचिरोली सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोली फक्त 74. स्त्री पुरुष प्रमाणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा रत्नागिरी. 2 नंबर सिंधुदुर्ग. बरोबर. सर्वात जास्त रत्नागिरी. आणि याच्या विरुद्ध सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असणारा जिल्हा कोणता? नाही टोटल त्या ठिकाणी बीड त्या ठिकाणी 0 ते 6 मध्ये. 0 ते 6 मध्ये. बरोबर. सर्वात जास्त त्या ठिकाणी रत्नागिरी. सर्वात कमी मुंबई शहर मुंबई उपनगर. बरोबर. मुंबई उपनगर मुंबई शहर हे 2 जिल्हे त्या ठिकाणी 800च्या आसपास त्या ठिकाणी 800-850 दरम्यान त्या ठिकाणी आहे. बरोबर. त्यामध्ये मुंबई उपनगर मुंबई शहर. 0 ते 6 वयोगटात सगळ्यात जास्त गडचिरोली आणि सर्वात कमी बीड. बरोबर. महाराष्ट्रामध्ये 0 ते 6 वयोगटातील बालक बालिका प्रमाण जर विचारलं तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त गडचिरोली, सर्वात कमी बीड. महाराष्ट्रामध्ये पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा विचारला तर सिंधुदुर्ग. दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा विचारला तर त्या ठिकाणी वर्धा. बरोबर. आणि 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा विचारला तर काय सांगाल? नंदुरबार. सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा त्या ठिकाणी नंदुरबार. आता हे संपूर्ण महाराष्ट्रात असेल तर जिल्हे. बरोबर. आणि देशात असेल तर राज्य. हे 4च पॉईंट करायचे. लोकसंख्या, घनता, स्त्री पुरुष प्रमाण आणि त्या ठिकाणी साक्षरता. एवढे 4च पॉईंट. सर्वात जास्त सर्वात कमी.
त्यामुळे लोकसंख्या हा विषय केंद्र सरकारकडे जनगणना करण्याचं काम केंद्र सरकारमध्ये संघ सूचितला हा विषय आहे. लोकसंख्या हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. त्या ठिकाणी परीक्षा दृष्टी सुद्धा महत्वाचा आहे. ठराविकच पॉईंट आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे पहिले 4 आणि शेवटचे 4 त्या ठिकाणी इथं फक्त 4च पॉईंट करायचे. लोकसंख्या, घनता, स्त्री पुरुष प्रमाण आणि साक्षरता. महाराष्ट्रात असेल तर जिल्हे, भारतात असेल तर राज्य, असा एक टॉपिक त्या ठिकाणी हा अतिशय महत्वाचा आहे. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अगदी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य स्टाफ सिलेक्शन, आर्मी, त्याचबरोबर त्या ठिकाणी PSI, STS सगळ्यांसाठी त्या ठिकाणी हा महत्वाचा आहे. पोस्ट, रेल्वे, बँक, आर्मी सगळ्यांसाठी.